नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की सक्युलेंट प्लांट्सची काळजी कशी घ्यायची असते आणि सक्युलेंट प्लांटसाठी पॉटिंग मिक्स कशी तयार करायची असते, म्हणजे सक्युलेंट प्लांटची केअर टिप्स, अजून त्याची पॉटिंग मिक्स कशी तयार करायची आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया। सगळ्यात पहिले मित्रांनो, सक्युलेंट प्लांट्स जे असतात कोणते कोणते असतात ते पाहून घेऊ। तर ॲलोवेरा असतो, जेड प्लांट म्हणजे क्रॅसुला, झेब्रा, पांडा प्लांट, स्नेक प्लांट, क्राउन, कॅक्टस, हे काही प्रकारचे आहे। अजून खूप सारे मित्रांनो सक्युलेंट हे असतात आपले झाडं, कॅक्टस वगैरे पण। तर हे सगळे जे सक्युलेंट प्लांट्स असतात त्यांची काळजी कशी घ्यायची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जसं कॅक्टस वगैरे आहे, जेड प्लांट, कॅसुला तुम्ही पाहू शकता याच्यात, अजून ॲलोवेरा वगैरे आणि स्नेक प्लांट वगैरे, सगळ्यांची काळजी वगैरे कशी घ्यायची असते या सक्युलेंट प्लांट्सची आज डिटेलमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले मित्रांनो, सक्युलेंट प्लांटसाठी पॉटिंग मिक्स कशी तयार करायची ते पाहून घेऊ। तर आपल्याला 40% मित्रांनो कोकोपीट पाहू शकता तुम्ही, कोकोपीट घ्यायचं आहे तुम्हाला 40%। अजून वर्मिक्युलाइट, अजून परलाइट जे येते, मी मागचं जे पॉटिंग मिक्सचा मित्रांनो व्हिडिओ टाकला होता तो नसेल पाहिला तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल, त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलं आहे वर्मिक्युलाइट अजून परलाइट काय असते, अजून हे झाडात माती तयार करण्यात कसं आपल्याला मदत करू शकते, तर त्याही व्हिडिओला नक्की पाहाल। तर मग त्याच्यात जसं आता वर्मिक्युलाइट आणि परलाइट आहे, यानी बनवायचं आपल्याला मित्रांनो, तर यानी खूप चांगली पॉटिंग मिक्स बनून जाईल। हे जे मित्रांनो परलाइट अजून वर्मिक्युलाइट आहे हे कसं आपल्याला मिळते, व्हॉल्कॅनो इरप्शनपासून येते। अजून हे जे दुसरं आहे ते हीटिंग येते, जसं मातीचं हीटिंग केल्या जाते तर त्यांनी एक प्रकारचं हे कोयला जे असते तेच आहे हे, अजून यांनी तयार होत असते हे। तर हे मातीमध्ये वापरण्याने ड्रेनेज सिस्टम खूप चांगलं होते। अजून हे स्पेशली जे पण आपले सक्युलेंट प्लांट्स असतात, कॅक्टस वगैरे, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं असते। तर याच मातीमध्ये तुम्हाला याला लावायला पाहिजे। आता माती कशी करायची आहे तयार, 40% कोकोपीट घेऊन घ्यायचं आहे, 20% ही पाहू शकता लाल लाल जे आहे ती ब्रिक आहे आपली, विटांची पावडर आहे, ब्रिक पावडर, ती 20% ब्रिक पावडर घेतलेली आहे, 30% मित्रांनो सँड घेतलेलं आहे, अजून 10% तुम्हाला कंपोस्ट घ्यायचं आहे। याच्यात माती अजिबात टाकायची नाही आहे। अजून समजा तुमच्याकडे मित्रांनो हे याच्यातलं परलाइट आणि वर्मिक्युलाइट नसलं तर सोपी पद्धतीने कशी माती तयार करायची ते सांगतो मी तुम्हाला। मग तुम्हाला 50% मित्रांनो जी रेती आहे सँड ती घ्यायची आहे, 30% कंपोस्ट घ्यायचं आहे, अजून 20% तुम्हाला आपली जी साधी माती आहे मित्रांनो ती घेऊन घ्यायची आहे। ही बेस्ट पॉटिंग मिक्स आहे। समजा तुमच्याकडे जे परलाइट अजून वर्मिक्युलाइट नसेल आणि कोकोपीटी नसेल तर हे सरळ तुम्हाला 50% आपली रेती, 30% खत, कोणत्याही खतांचेही चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे, सगळे खत म्हणजे गांडूळ खत, किचन वेस्ट कंपोस्ट, शेणखत घरी कसं सोप्या पद्धतीने तयार करायचं सगळे व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण व्हिडिओज नक्की पाहाल। तर मग 30% कंपोस्ट घ्यायचं आहे आणि 20% माती घ्यायचं आहे। तर या पॉटिंग मिक्समध्ये सगळे तुमचे झाडं जे आहेत ते चांगल्याने लावून टाकाल। आणि मग आता रिपोर्ट करताना काय करायचं असते, जसंच तुम्ही झाड जे पण रिपोर्ट करत आहे ते नर्सरीपासून आणल्यावर तुम्हाला एखाद्या आठवड्यासाठी ते तसेच ठेवायचे, थोडंसं शेड एरियामध्ये ठेवाल, जास्त उन्हात नाही ठेवायचे। आणि एकदा ते झाड आता सेट झालं आपल्या घरी, जसं 7-1 दिवसात होऊन जाते, तर सेट झाल्यावर मग नवीन कुंड्यांमध्ये आपण त्यांना लावू शकता। मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले ती चिकट माती लागलेली असते मित्रांनो, तर ते तुम्हाला ग्रो बॅग असेल तर ती कापून घ्यायची किंवा छोटे पॉट्स असतील त्याच्यातनं काढून घ्यायचं आहे, थोडं पाण्यात धुवून घ्यायचं आणि त्याचे मुळं वगैरे चांगल्याने धुवून काढायचे पाण्यातनं, आणि मग ते लावण्यासाठी तयार आहे झाड। मग त्याला चांगल्याने तुम्हाला लावून घ्यायचं आहे मातीत, आणि मग मातीत लावल्यानंतर त्याला जसं शिफ्ट केलं आहे तुम्ही नवीन कुंड्यांमध्ये लावलं आहे तर मग त्याला शेड एरियामध्येच ठेवायचं, जास्त उन्हात त्याला ठेवायचं नाही आहे। काही दिवसांनी ग्रोथ आलं की त्याला मग तुम्ही फुल सनमध्ये शिफ्ट करू शकता। फुल सन म्हणजे जे सकाळचं ऊन असते ते, समोर केअर टिप्समध्ये सांगेलच कसं तुम्हाला ते कुठे ठेवायचं असते। समोरचा पॉईंट आहे मित्रांनो की जसं जेव्हाही तुम्ही नर्सरीपासनं, पहिला पॉईंट आपला जो आहे नर्सरीपासनं जेव्हाही तुम्ही मित्रांनो याला विकत घेता तर त्यांना तुम्हाला विचारायचं आहे की हे इनडोअर आहे की आउटडोअर आहे। त्याचप्रकारे मग त्यांनी इनडोअर म्हटलं तर इनडोअरच ठेवायचं आहे, आउटडोअर म्हटलं तर आउटडोअरच ठेवायचं आहे। तर ते उलटं वगैरे ठेवत असतात लोक, त्याच्यामुळे खूप वेळा त्यांची झाडं खराब होतात। तर कोणते पण सक्युलेंट्स घेताना त्या नर्सरीवाल्यांनाच तुम्हाला विचारायचं आहे मित्रांनो की हे इनडोअर आहे की आउटडोअर आहे, तर अशा प्रकारे मग ते झाड तुम्हाला त्याच ठिकाणी बरोबर ठेवायचं आहे। दुसरा पॉईंट आहे ओव्हर वॉटरिंग खूप होऊन जाते, तर ओव्हर वॉटरिंग तुम्हाला अजिबात करायची नसते झाडाची। जसं आता पाहू शकता याही क्रॅसुलाला मी रिपोर्ट करत आहे, तर तुम्ही पाहू शकता की मी त्याची चांगल्याने मुळं धुवून घेतली आहे। अजून जी ही माती बघू शकता मित्रांनो ही रेतीनेच तयार केलेली आहे,
आणि ही जी ठेवलेली आहे हे पहा, आता याला क्रॅसुलाला स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्यातनं असं, आणि मग याला असं रिपोर्ट करायचं आहे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं तशा प्रकारे तुम्हाला मग याला रिपोर्ट करायचं आहे. चांगलं याचे मुळं धुवून घ्यायचे आहे. मग आता जसं समोरचं सांगत होतो दुसरा पॉईंट, ओव्हर वॉटरिंग. याला खूप जास्त पाणी नाही टाकायचं मित्रांनो. एखाद्या आठवड्यातनं फक्त पाणी टाकून द्यायचं आणि ड्रेनेज सिस्टम चांगलं असलं पाहिजे. परलाईट आणि वर्मिक्युलाईट यूज केला आहे तर फार छान राहील, बेस्ट राहते झाडासाठी. ती सगळ्यात चांगली पॉटिंग मिक्स आहे. तिसरं आहे की जे पण स्मॉल पॉट्स असतात, लहान पॉट्सच तुम्हाला, लहान कुंड्या या झाडासाठी वापरायचे. चौथा पॉईंट आहे मित्रांनो, लाईट इनडायरेक्ट सनलाईटमध्येच ठेवायचं आहे तुम्हाला. अजून साऊथ ईस्ट फेसिंग जी विंडो आहे त्या ठिकाणी तुम्ही यांना झाडांना ठेवू शकता, फार छान राहील. अजून मग मित्रांनो आउटडोअर जे सक्युलेंट्स असतात जसं ॲलोवेरा वगैरे आहे त्याला 4-5 तासाची ऊन मिळालं पाहिजे. तर हे एक लक्षात ठेवा की ॲलोवेरा वगैरे जे असतात आउटडोअर सक्युलेंट्स, किंवा तुम्ही नर्सरीवाल्यांना जसंच विचाराल की हे कोणतं आहे, तर आउटडोअर सक्युलेंट असलं तर त्याला थोडं 3-4 तासाचं ऊन चांगलं पाहिजे. फक्त की त्याला जे संध्याकाळ नाही, जे आपलं दुपारचं कडक ऊन असते ते त्याच्यावर पडलं नाही पाहिजे. झाडाला सनबर्न्स होऊ शकतात, अजून त्यांचे पानं जळू शकतात. तर ही एक काळजी नक्की घ्याल की डायरेक्ट सनलाईटमध्ये आपल्याला कोणत्याच झाडाला ठेवायचं नाही आहे, इनडायरेक्ट सनलाईटमध्येच ठेवायचं आहे. 5वा पॉईंट आहे मित्रांनो, वॉटरिंग. पाणी कसं टाकायचं आहे, जे उन्हाळ्यात आहे तुम्हाला 7 ते 10 दिवसापैकी 1 वेळा पाणी टाकायचं आहे. अजून जसं आपलं विंटर्स आहे, हिवाळा आहे, तर हिवाळ्यात तुम्हाला 4 ते 3 आठवड्यातनं पाणी टाकायचं आहे. म्हणजे 15-20 दिवसातनंच एकदा तुम्हाला पाणी टाकायचं आहे. चांगल्याने भरून खालपर्यंत पाणी टाकायचं आहे. ओव्हर वॉटरिंग अजिबात करायची नाही. ओव्हर वॉटरिंग अजून मित्रांनो झाड मरण्याचं डायरेक्ट संबंध आहे. जास्त पाणी टाकलं तर आपलं झाड मरून जाईल. जे सक्युलेंट प्लांट्स असतात पाण्याने खूप लवकर सडतात, ते अजून त्याचे मुळं खराब होतात. ते हे पॉईंट नक्की लक्षात घ्याल. 6वा पॉईंट आहे मित्रांनो की वेल ड्रेनिंग सॉईल असली पाहिजे तुमची. अजून जी सँड अजून परलाईट त्याच्यात यूज कराल चांगल्याने. 7वा पॉईंट आहे मित्रांनो कुंड्याबद्दल, तर कुंडे लहान घ्यायचे आहेत जसं तुम्हाला सांगितलं मी. अजून जे याच्यासाठी बेस्ट पॉट्स असतील ते टेराकोटा पॉट्स असतात, त्याच्यात तुम्हाला याला लावलं पाहिजे. 8वा पॉईंट आहे मित्रांनो टेम्परेचरचा, तर 18 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे झाड चालतात, चांगल्याने उगून जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सगळ्याच भागांमध्ये हे खूप चांगल्याने उगून जाते. फक्त खूप जास्त ऊन झालेलं असेल तर याला मग शेड एरियामध्ये ठेवायचं, जास्त ऊन लागू नाही द्यायचं. अजून मग मित्रांनो पुढचा पॉईंट आहे, 9वा जो पॉईंट आहे, जे खूप जास्त पाऊस पडतात तर खूप पावसापासून याला मित्रांनो आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, वाचवून ठेवायचं आहे. जास्त पावसात याला नाही ठेवायचं, पावसापासून याला प्रोटेक्ट करायचं मित्रांनो. अजून जे पण हिवाळ्यात आहे, हिवाळ्यामध्ये सगळे आपल्या झाडांना इंडोर्स आपल्याला शिफ्ट करून टाकायचं आहे. अजून खतं तुम्हाला मित्रांनो एका महिन्यातनं एकदाच टाकायचं आहे. अजून जसं आपला हिवाळा आहे विंटर्स, त्याच्यात तुम्हाला कमी टाकायचं आहे. अजून मधात तुम्ही जे पानं आहे ते छाटू शकता. अजून जे एक झाड आहे त्याला तुम्ही रोटेट करू शकता. अजून पेस्ट अटॅक झालं तर नीम ऑइलचा स्प्रे कराल. आणि प्रपोगेशन उगवण्यासाठी कटिंगपासून जे स्टेम्प आहे किंवा पानांनी तुम्ही या झाडांना उगवू शकता. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की पहा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मित्रांनो तुम्ही विचारू शकता. स्क्रीनवर आता व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.